नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही नारीची 9 रूपे हा मराठी मैत्रिणी बेंगळूर प्रस्तुत कार्यक्रम एन्जॉय करताय ना? आज उत्सुकता लागली असेल कोण भेटणार आहे याची. आज आहे षष्ठी, दुर्गेची पूजा कात्यायनीच्या रूपात करण्याचा दिवस. आज देवीचे आशीर्वाद घेऊन आपल्या पुढच्या भागाकडे वळूयात. आज आपल्याला भेटणार आहे डाऊन सिंड्रोम या जेनेटिक कंडिशन असलेल्या विशेष मुलाची आई सौ जयंती गाडगीळ. त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. जयंतीताई, तुमचे या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार, मी जयंती महेश गाडगीळ. मी आज खास पुण्याहून तुम्हाला भेटायला आली. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या प्रोजेक्ट डॉनचं काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी मराठी मैत्रिणी बंगलोर आणि खास करून प्रांजलीचे मनापासून आभार मानते. मी पुण्याची रहिवासी आहे. जर्मन भाषेत MA केलं आहे आणि इतकी वर्ष जर्मनच्या ट्युशन्स आणि भाषांतर हे माझ्या साधारण कामाचं स्वरूप राहिलं आहे आणि इतर सर्वांप्रमाणेच ह्या व्यतिरिक्त घर आणि संसार सांभाळत राहिले आहे. पण आज मात्र मी एक वेगळी ओळख घेऊन तुम्हाला सर्वांना भेटणार आहे, ती म्हणजे विशेष पालक म्हणून. मी 2 मुलांची आई आहे. माझी लेक आता 21 वर्षाची आहे, पदवीधर होईल, आणि मुलगा 14 वर्षाचा. त्याच्या जन्माबरोबर माझा विशेष पालक म्हणून प्रवास सुरू झाला. मल्हार माझा लेक एक जेनेटिक कंडिशन घेऊन जन्माला आलाय, डाऊन सिंड्रोम. गोल चेहरा, बदामी आकाराचे डोळे, चपटं बसकं नाक, अशी काही विशेष मुलं आपण समाजात आजूबाजूला काही वेळेला बघतो. त्यांच्या 21व्या गुणसूत्रामध्ये 2च्या ऐवजी 3च्या पटीत विभाजन होत गेल्यामुळं अशी मुलं जन्माला येतात. त्यांना जन्मताच हृदय, किडनी, आतड्यासंबंधी विकार असू शकतात. त्यांच्या वाढीचे टप्पे उशिरा पूर्ण होतात आणि बौद्धिक वाढही मागे असू शकते. पूर्वीच्या काळी मंगोल बेबी असंही म्हणायचं त्यांना. पूर्वीच्या काळी मात्र त्याबद्दल फारशी शास्त्रीय माहिती उपलब्ध नसेल आणि उपचार देखील. जेव्हा बाळाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी शंका व्यक्त केली की बहुतेक बाळ डाऊन सिंड्रोम आहे, तेव्हा धक्का बसला. त्याला श्वसनाचा त्रासही झाला. दुसऱ्या हॉस्पिटलच्या NICUमध्ये ॲडमिट करायला लागलं. मग हृदयाचा डिफेक्ट पण लक्षात आला. एकामागून एक असे धक्के बसत गेले. सामान्यपणे दुसरं मूल झालं की एक चौकोनी कुटुंब पूर्ण झाल्याचा आनंद असतो, तसा तो झालाच. माझ्या लेकीला भाऊ हवा होता, पण तो आनंद तेव्हा क्षणिक ठरला आणि मग काही दिवस प्रचंड मानसिक उलथापालथीचे गेले. एकीकडे बाळ घरी येणार की नाही अशी भीती, आणि दुसरीकडे पुढे काय वाढून ठेवलंय, आपण कसं मॅनेज करणार आहोत ही शंका. घर ते हॉस्पिटल असंख्य फेऱ्या झाल्या. या सर्वात माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. तिला बाळाच्या कंडिशनबद्दल फारसं काही माहिती नव्हतं, पण जो काही आतून येणारा एक विश्वास होता तो मात्र ती मला भरपूर देत राहिली. आणि माझी धाकटी बहीण स्वाती माझ्या लेकीला आणि घराला मनापासून काहीही न बोलता सांभाळत राहिली. माझी चिडचिड झाली, रडारड झाली. भाय मलाच का असं मूल दिलं देवानं? सगळ्या प्रश्नांचे भोवती फेर धरून झाले. माझ्या 7 वर्षाच्या लेकीनं मात्र घरी बाबाला समजावलं की बाबा सगळं ठीक होईल. ज्या क्षणी बाळाचा हार्ट डिफेक्ट डिटेक्ट झाला त्या क्षणी मी आणि नवऱ्याने मात्र ठरवलं, इथून पुढे आपलं सुख दुःख, मौज मजा जे काही आहे ते ह्या 2 मुलांना सोबत घेऊन करायचं. मदतीचे हात मात्र पुढे येत नव्हतेच. समोर येत होतं ते फक्त इंटरनेटवरचं भयानक, मोस्टली निगेटिव्हिटी पसरवणारं, घाबरवून सोडणारं माहितीचं जंजाळ. तू चेकअप्स नीट केले नसशील, औषधं नीट घेतली नसशील, रेडिओलॉजिस्टला त्याच्यावर केस करा, आधी कसं समजलं नाही, असे अडून प्रश्न समोर येत राहिले. मी, माझा नवरा आणि माझी 7 वर्षाची लेक एकमेकांना धीर देत होतो. इथून पुढे का असा प्रश्न विचारायचा नाही, मागे वळून बघायचं नाही. आणि अशी सुरुवात झाली असं ठरवून आमच्या विशेष पालकत्वाची. हो, मी, माझा नवरा आणि माझी लेक असे आम्ही 3घंही पालक आहोत मल्हारचे. पुण्यामधल्या एका जेनेटिक एक्सपर्ट डॉक्टरना आम्ही तेव्हा भेटायला गेलो होतो. भयानक चिंता मनात दाटून आली होती की आपल्यापुढे काय लिहून ठेवलं आहे. पण त्यांचं एक वाक्य अजूनही माझ्या मनावर कोरलं गेलं आहे. त्यांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं मूल डॉक्टर, इंजिनियर असं झालं तरच आपण समाजाला तोंड दाखवू शकू, तर तुमचं मात्र काही खरं नाही, तुम्हाला त्रास होणार हे नक्की. पण जर का तुम्ही असं ठरवलं की माझ्या मुलाच्या स्पीडनी आपण त्याच्यासोबत वाढणार आहोत, शिकत जाणार आहोत, तर तुम्ही आणि तुमचं विशेष मूल खूप आनंदी आयुष्य जगू शकाल.
अर्थात आम्ही त्या दुसऱ्या गटात सामील व्हायचं ठरवलं आणि तो आमच्या आयुष्याचा सर्वोत्तम निर्णय ठरला. सुरुवातीचं वर्ष बरंच खडतर गेलं. मल्हारच्या बाबाला बोटीवर कामाला जायला लागतं. मी आणि मुलंच घरी असतो फक्त. त्यात मल्हारला हार्टचा डिफेक्ट डिटेक्ट झालेला. एक झडप त्याला कमी होती, एका झडपेला छिद्र होतं. शुद्ध अशुद्ध रक्त मिक्स व्हायचं, त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठाही कमी पडायचा. त्यामुळे तो वजनही धरत नव्हता आणि लहान बाळाच्या वाढीचे नॉर्मल टप्पे आमच्या नजरेच्या टप्प्यात सुद्धा येत नव्हते. हार्ट डिफेक्टमुळे न्यूमोनिया होण्याचा पटकन धोका असतो. झोपेत ब्रेथलेस व्हायचा कधी कधी. सतत त्याची कूस सांभाळावी लागायची. अशात मल्हार 7 महिन्याचा असताना माझ्या आईला पॅरालिसिसचा अटॅक आला. जिच्यामुळे मी इतकी खंबीर झाले होते, तीच आता माझ्या मागे उभी राहू शकणार नव्हती. आणि मल्हारमुळे मीही तिच्या मागे धावू शकणार नव्हते, तिच्यासाठी धावू शकणार नव्हते. आपल्या आयुष्यामध्ये अशा काही अनाकलनीय घटना घडतात ना, की ज्या आपल्याला कोसळवून टाकतात आणि त्याच पुन्हा आपल्याला उभं राहण्याची ताकद देत राहतात. असे हे 2 माझे जीव, मल्हार आणि माझी आई. मग बोटीवरून मल्हारचा बाबा आला, चेकअप केला आणि समजलं की मल्हारचं हायपरटेन्शन वाढत चाललंय. लवकरात लवकर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार आहे. आणि मग मल्हार 10.5 महिन्याचं असताना ओपन हार्ट सर्जरी झाली आणि आमच्या बाळाला जीवनदान मिळालं. तो दिवस पण खूप शुभ होता, आषाढी एकादशीचा. तरी आम्ही एकमेकांना खंबीर साथ देत होतो, तरी अनेक प्रश्न पडत राहायचे. हा मुलगा मोठा झाल्यावर कसा असेल? शाळेत जाईल का? पोळी भाजी कधी खाईल? बोलायला कधी शिकणार? चालायला कधी शिकणार? शिशू सांगायला त्याला कळेल का? कधी समजेल? किंवा तो जीभ थोडीशी तोंडाच्या बाहेर असते, ती का असते? रात्री झोपेत तो असा का उठतो? हे सांगू शकणारं कुणीही आसपास नव्हतं. हार्ट सर्जरी झाल्यानंतर एक वेगळीच धावपळ त्याची सुरू झाली. वेगवेगळ्या थेरपीजना जाण्याची सुरुवात झाली, फिजिओथेरपीने. इथे आमच्यासारखे लॉस्ट फील करणारे पालक भेटायला मग सुरुवात झाली, जास्त करून आया. आणि मग आमचा 7-8 आयांचा एक ग्रुप तयार झाला. सर्वांची मुलं डाऊन सिंड्रोम असलेली, वयामध्ये 6 महिने 1 वर्ष एवढा फरक. आणि मग सुरू झाली अनुभवांची देवाणघेवाण. काही वर्ष सर्वजणी आपल्या आपल्या मुलांना घेऊन थेरपीसाठी धावत आहेत अशीच गेली. ठरवून देखील भेटणं अशक्य होतं. पण त्याचवेळी आम्ही सर्वजणी ज्या एकटेपणामधून गेलो, तसं इथून पुढे कोणावरती वेळ येऊ नये ही भावना मात्र बळ धरायला लागली. शेवटी आम्ही समाज माध्यमांचा आधार घ्यायचा असं ठरवलं आणि मी 12 जुलै 2014 रोजी अगदी घर बसल्या एक व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला. पुण्यामधल्या डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी एकमेव सपोर्ट ग्रुप. आम्ही 7 जणी मेंबर होतो. मी, चंदना चितळे, पूर्वा देवधर, जयश्री अंबी, सुनीता बोराळकर, नीता भाटवडेकर आणि स्वाती कुलकर्णी. हळूहळू विविध थेरपिस्टच्या ठिकाणी भेटणाऱ्या इतर आयांना पण आम्ही ग्रुपमध्ये ॲड करत गेलो. आज आमच्या या सपोर्ट ग्रुपमध्ये 100हून अधिक कुटुंब आम्ही जोडली आहेत. आणि सुरुवातीला फक्त सगळ्या आयाच असलेल्या या ग्रुपमध्ये अनेक बाबा पण आहेत, आजी देखील आहेत आणि आज इथे 251 एकूण मेंबर आहेत. आम्हाला स्फूर्तिदायक अशा काही पालक आणि मुलांच्या जोड्या पण इथे पुण्यामध्ये आहेत. प्रचंड डेडिकेटेड पालक, मुलांच्या प्रगतीसाठी झटणारे, त्यांच्या कष्टाला मूर्तरूप देणारी त्यांची मुलं आहेत. स्विमिंग चॅम्पियन, डान्सर्स, बेकर्स, शाळा कॉलेज करणारी. त्यांच्यापासूनही आम्ही प्रेरणा घेत गेलो. त्याचवेळी इथे संघटनात्मक मात्र असं काही काम खास करून डाऊन्सच्या मुलांसाठी काहीही नाही आहे ह्याची मात्र आम्हाला जाणीव झाली. आणि मग फक्त स्वतःच्या मुलांचा विचार करून थांबावं हे काही आमच्या मनाला पटेना. 6 वर्षात पालकांना मग सपोर्ट ग्रुपसोबत जोडत राहिलो. जमेल तसतसे कार्यक्रम घेतले. स्पीच थेरपी, मानसिक ताणतणाव, त्याचं नियोजन, अपंगत्वाचं प्रमाणपत्र, दिव्यांग मुलांसाठीच्या सरकारी योजना अशी विविध सत्रं आयोजित केली. कधी पालकांच्या भेटीगाठी ज्यातून शेअरिंग होत राहतं. कधी कॉन्ट्रीब्युशन काढून कार्यक्रम केले, कधी पदरचेही खर्च करत गेलो. दरवर्षी 21 मार्च रोजी जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा होतो, तोही साजरा केला. मुलांच्या विविध कलागुणांना वाव, फॅशन शो, कधी पालक आणि मुलांनी मिळून मजा घेण्यासाठी ड्रम सर्कल असे विविध कार्यक्रम केले. आमच्या सपोर्ट ग्रुपमध्ये मुख्यत्वे करून पुण्यातले पालक आहेत आणि आता काही नाशिक, ठाणं, नांदेड, बीड, मुंबई, कोल्हापूर अशा ठिकाणचेही पालक सामील झालेत, कारण त्यांना त्यांच्या ठिकाणी असं सपोर्टिव्ह नेटवर्क नाही मिळालेलं. सपोर्ट ग्रुपचे मात्र काही कडक नियम आम्ही पालन करायला लावतो पालकांना. इकडचे तिकडचे मेसेज आमच्या ग्रुपमध्ये सरकवता येत नाहीत.
हा ग्रुप फक्त आणि फक्त डाऊन सिंड्रोम आणि दिव्यांगत्व या विषयाशी रिलेटेड गोष्टी शेअर करण्यासाठी, शंका विचारण्यासाठी ह्यासाठीच राखीव आहे. इथे मुलांच्या प्रगतीचं, अचिव्हमेंटचं मनापासून कौतुक केलं जातं. शाळा, थेरपिस्ट, डॉक्टर्स अशा माहितीची देवाणघेवाण होते. पुण्याच्या विविध कोपऱ्यांमध्ये पसरलेल्या ह्या सगळ्या फॅसिलिटीजबद्दल फर्स्ट हँड फीडबॅक तुम्हाला घरबसल्या पालकांना मिळू शकतो. चांगल्या वाईट अनुभवांचं फर्स्ट हँड फीडबॅक शेअरिंग होतं. आमच्या सपोर्ट ग्रुपमध्ये 1 वर्षापासून 30 वर्ष वयापर्यंतची मुलं आहेत. त्यामुळे नवीन तरुण पालकांना, छोट्या बाळांच्या आईवडिलांना अगदी माहितीचा आणि अनुभवांचा खजिनाच इथे उपलब्ध आहे. बऱ्याचदा पालक अशा बाळाच्या जन्माबद्दल स्वतःला दोषी समजायला लागतात किंवा इतर कोणीतरी त्यांच्यापैकी कोणाला दोषी मानतं. मनात अपराधीपणाची भावना मूळ धरायला लागते. काही वेळेला पालक डिप्रेशनची शिकार होतात. शॉक, व्हाय मी आणि परिस्थितीचा अस्वीकार अशा हिंदोळ्यावरती ते अडकून बसतात. काही लवकर सावरतात तर काहींना काउन्सिलिंगची गरज लागू शकते. अशा वेळेला पालक आणि त्यांच्या कुटुंबियांनी मनापासून अशा बाळाचा स्वीकार केला पाहिजे, कारण स्वीकार ही पुढच्या सकारात्मक वाटचालीची पहिली पायरी. खरं तर असं मूल जन्मण्यामागे कोणतंही कारण अजून शास्त्रीयरित्या सिद्ध झालेलं नाही आहे. काही वेळेला आईचं वाढलेलं वय हे एक कारण असू शकतं, पण आईवडिलांची जात, धर्म, आर्थिक किंवा सामाजिक स्तर अशापैकी कुठल्याही कारणांनी हे मूल जन्माला येतं असं सिद्ध झालेलं नाही आहे. त्यामुळे सर्वप्रथम असं मूल जन्म झाल्यानंतर आईवडिलांनी स्वतःला अपराधी समजू नये किंवा नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी कुठेही दोषारोप त्याबद्दल करणं पूर्ण टाळलं पाहिजे. या मुलांना वाढवताना रोज येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पालकांना मार्गदर्शनाची आणि मानसिक आधाराची नितांत गरज असते. या मुलांची सुरुवातीची वर्ष वैद्यकीय चाचण्या, तज्ज्ञांशी सल्लामसलत, फिजिओथेरपी किंवा इतर थेरपीज किंवा काही वेळेला सर्जरीज, ट्रीटमेंट्स ह्या सगळ्या धावपळीत जाते. आणि हा सगळा काळ पालकांसाठी खडतर, मानसिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक सगळ्याच पातळ्यांवर अतिशय तणावपूर्ण असतो, थकवणारा असतो. अशा वेळी त्यांना स्वतः अशा परिस्थितीतून गेलेले पालकच खंबीर मानसिक आधार देऊ शकतात आणि मार्गदर्शन करू शकतात. पालकांना विशेष मुलांच्या जन्मानंतर भावनिक आधार देणं, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रोत्साहन देणं, मुलांच्या वाढीसाठी मार्गदर्शन, मुलांच्या यशाला, कलागुणांना सतत प्रोत्साहन देणं, पालकांच्या मनात येणाऱ्या नैराश्याच्या भावनेचा निचरा होणं, त्यासाठी मदत करणं हे आमच्या गटाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आपण एकटं नाही, ही जाणीवसुद्धा खूप वेळा बळ देणारी ठरते. आमची मुलं अतिशय मायाळू, हसरी आणि लाघवी, प्रेमळ अशी असतात. शिवाय अभ्यास, लेखन, वाचन, नृत्य, वादन, पोहणं, बेकिंग, स्वयंपाक, घरातली कामं अशा गोष्टीही ते छान आत्मसात करतात. त्यांना थोडा वेळ लागतो, पण त्यांना ते छान जमतं. आता आमच्या कामाला ठोस संघटनात्मक रूप देण्याची वेळ आली आहे असं आम्हाला वाटलं. आणि मग 6 वर्षाच्या सुंदर वाटचालीनंतर आमची पुढची वाटचाल आम्ही आता अपलिफ्ट फाउंडेशनसोबत त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी एक प्रोजेक्ट डॉन म्हणून सुरू केली आहे. 5 सप्टेंबर रोजी आम्ही अपलिफ्ट फाउंडेशनच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांपैकी एक म्हणून प्रोजेक्ट डॉनचं लॉन्च केलं आणि आमच्या नव्या वाटचालीला सुरुवात केली. डाऊन सिंड्रोम मुलांसाठी विविध छंद, व्यवसाय, शिक्षणपर उपक्रम राबवणं, पालकांसाठी काउन्सेलिंग, मार्गदर्शक सत्र, समाजामध्ये मुलांच्या क्षमतांबद्दल प्रबोधन करण्यासाठी विविध उपक्रम राबवणं, मुलांसाठी समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणं, मुलांना समाजात सामावण्यास पूरक ठरणं हे प्रोजेक्ट डॉनचं ध्येय आहे. भविष्यात कधी एका छताखाली डाऊन सिंड्रोम व्यक्तींसाठी व्होकेशनल, रिक्रिएशनल आणि रेसिडेन्शियल सेटअप उभं करण्याचा आमचा मानस आहे, जिथे अशा मुलांचे पालकच ह्या सगळ्याचं मॅनेजमेंट बघतील. आणि मग पालकांनाही ही निश्चिंतता असेल की त्यांच्या गरजा आणि इश्यूजची माहिती असणारे पालकच ह्या सगळ्याचं नियोजन करतायत. आणि मग आपल्यानंतर काय हा एक जीवघेणा प्रश्न, कारण विशेष पालकांच्या मनात सतत घोंगावत असतो, त्याचं उत्तर त्यांना त्याच्यातून मिळू शकेल. ह्या सर्वात आम्हाला समाजाची आणि वैद्यकीय तज्ज्ञांचीही मदत अतिशय आवश्यक आहे. जेव्हा गर्भात बाळाच्या डाऊन सिंड्रोमचं निदान होतं तेव्हा गर्भपाताचा सल्लाच दिला जातो. आरोग्यविषयक गुंतागुंतीची माहिती दिल्यावर पालक गांगरून जातात साहजिक.
अशावेळी डॉक्टरांनी योग्य ती वैद्यकीय माहिती आणि शक्यता तर पालकांना समजावून सांगितल्याच पाहिजेत. पण त्याच वेळेला अशा मुलांच्या पालकांची किंवा सपोर्ट ग्रुपशी पण त्यांची गाठभेट करून दिली पाहिजे. म्हणजे मग ह्या मुलांबरोबरचं आयुष्य कसं असतं ॲक्च्युली ह्याची कल्पना त्या पालकांना येऊ शकते. त्यानंतर मग स्वतःची आर्थिक, सामाजिक, मानसिक कुवत, तयारी हे सगळं जाणून घेऊन ते पालक ह्या मुलाला जन्म द्यायचा की नाही हा विचार त्यांनी करू शकतात किंवा तो निर्णय ते घेऊ शकतात. असं आम्हाला डाऊन सिंड्रोमच्या पालकांना नक्कीच वाटतं. अन्यथा अशा कितीतरी गोंडस प्रेमळ मुलांचा जगण्याचा अधिकारच मुळात हिरावून घेतला जातो हे आजचं विदारक चित्र आहे. ह्यासाठीच प्रोजेक्ट डॉन पालक, स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ ह्यांच्यामधलं दुवा बनण्याचं कामही आता करणार आहे, जेणेकरून बाळाचा जन्म झालाच डाऊन सिंड्रोमच्या तर त्या पालकांना ताबडतोब सपोर्ट ग्रुपची मदत आणि आधार मिळू शकेल. समाजाने पण खुल्या मनाने अशा मुलांचा स्वीकार करत त्यांना सामावून घेतलं पाहिजे. ह्याची सुरुवात नातेवाईक, जवळची ओळखीची मंडळी, सोसायटीतले शेजारी, शाळा, विविध संस्था याच्यापासून व्हायला हवी. अजूनही आमच्या मुलांना समाजात पूर्णपणे सामावून घेतलं जात नाही. शाळांमधून प्रवेश नाकारले जातात. प्रवेश दिला तरी अभ्यासक्रम मुलांसाठी कायद्याप्रमाणे मॉडिफाय केला जात नाही. आमच्याकडे विशेष शिक्षकच नाही आहेत, थेरपिस्ट ऑन बोर्ड नाही आहेत, रिसोर्सेस नाही आहेत अशा शुगर कोटेड शब्दांमध्ये पालकांना परत पाठवलं जातं. प्रवेश दिला तरी शिक्षक आणि वर्गातल्या मुलांना ह्या मुलांची कसं वागायचं ह्याचं मुळात काही सेन्सिटायझेशन, प्रशिक्षणच मिळालेलं नसतं. साहजिकच हळूहळू मग मूल प्रॉब्लेम फेस करायला लागतं किंवा मग त्याला शाळेतनं काढून घ्यावं असा इनडायरेक्ट दबाव मग पालकांवर यायला लागतो. अगदी खेळाचं ग्राउंड, ॲक्टिव्हिटी सेंटर्स अशा ठिकाणीही असेच अनुभव अगदी काही क्वचित अपवाद सोडता येत असतात. सोसायटी, नातेवाईक, समारंभ अशा ठिकाणी मग आपलं विशेष मूल घेऊन जावं की नाही असे प्रश्न मग पालकांना पडत राहतात. आजूबाजूला आपण गतिमंद, मतिमंद असे शब्द खूप टिंगलटवाळीपूर्ण वापरले जाताना पाहतो. हे सर्व अतिशय हीन दर्जाचं समाजमन दाखवतं. हे आपण बदलू शकतो का? तसा प्रयत्न आपण करू शकतो का? ह्या मंचावरून मी हीच विनंती आज आपणा सर्वांना करते की समाजाचा अविभाज्य घटक आहेत ही मुलंसुद्धा. त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकाल? आमच्या आणि अशा संस्थांना कृपा करून हातभार लावा. त्यांच्यामधल्या ॲबिलिटीज जाणून घ्या. तुमच्या मुलं नातवंडांना ह्या मुलांच्या कंडिशनची पूर्ण जाणीव करून द्या. नक्कीच त्यांना दिव्यांग मुलांना मनापासून ॲक्सेप्ट करायला शिकवा, जज न करता. ते सगळ्यात महत्त्वाचं, जेणेकरून पुढची पिढी जास्त कंपॅशनेट असेल. ह्या सामावून घेण्याने आमच्या मुलांना तर फायदा होईलच, त्याचा नॉर्मल मुलांना देखील खूप फायदा होईल. कारण नॉर्मल मुलांचा इमोशनल कोशंट EQ नक्कीच त्यांनी वाढेल. आमची मुलं माणसाला बेटर ह्युमन बिईंग बनवतात हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. हे अतिशय निरागस जीव आहेत आणि त्यांनाही लाईफ विथ डिग्निटीचा पूर्ण अधिकार आहे आणि आपण तो त्यांना द्यायलाच हवा, हो की नाही? समाजातील घटकांनी संवेदनशीलता दाखवत पालकांकडून मुलांशी कसा संवाद साधावा, त्यांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. पालकांनी देखील ह्याच्या बाबतीत न्यूनगंड न बाळगता ही माहिती शेअर केली पाहिजे. आपल्या मुलांबद्दल खुल्या दिलाने बोललं पाहिजे. त्यांना सोबत सगळीकडे नेलं पाहिजे. नॉर्मल आणि ॲबनॉर्मल या कल्पनांच्या जोखडामधून आता समाजानेही बाहेर येऊन आमच्या मुलांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला पाहिजे. तो मिळवण्यासाठी प्रोजेक्ट डॉन सतत झटत राहणार आहे. नक्कीच. धन्यवाद. नमस्कार. नारीची 9 रूपे या कार्यक्रमामध्ये येऊन
आपले प्रेरणादायी अनुभव शेअर केल्याबद्दल मराठी मैत्रिणी बेंगळुरू या ग्रुपतर्फे तुमचे खूप खूप आभार.